नमस्कार सर. नमस्कार. खूप खूप स्वागत तुमचं केदार टॉक्समध्ये. नमस्कार. तर मला सगळ्यात पहिले आमच्या प्रेक्षकांना सांगायचंय की आज आपण स्टुडिओ शूट नाही करत आहे, तर एका वेगळ्या ठिकाणी शूट करतोय आणि ही जागा सरांनी सजेस्ट केलेली आहे. काल जेव्हा आमचं डिस्कशन झालं फोनवर आणि सर म्हणले की आपण घरी नको, या ठिकाणी शूट करू. आय वॉज रिअली शॉक सर, कारण तुमचा जर इतिहास पाहिला तर आपले आजोबा राज्याचे मुख्यमंत्री होते, आपण स्वतः 5 वर्ष मंत्रीपद होतं आपल्याकडे सुद्धा. पण अशा ठिकाणी शूट करण्याचं कारण काय होतं, म्हणजे हे ठिकाण निवडण्याचं कारण काय होतं? हे आपण इथं पाहिल्यानंतर हे आपल्याला निसर्ग आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी दिसून येतोय. आणि ज्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी वन असलेला जिल्हा म्हणून लातूर जिल्ह्याची ओळख आहे. हा परिसर जर पाहिला आपल्याला, कुठंतरी ताडोबाचं जंगल आहे अशा परिसरामध्ये आपल्याला आल्यासारखं वाटतं. पण हे लातूर मधलाच एक भाग आहे आणि हा एक फॉरेस्ट विभागाने त्या ठिकाणी डेव्हलप केलेला हा एक भाग आहे. त्याच्यामुळे एक निसर्गाची आवड असल्यामुळे आणि निसर्गाला जपण्याचा एक मूळ स्वभाव असल्यामुळे मला असं वाटलं की पहिल्यांदा कुठं जर पॉडकास्टवर आपण जातोय तर त्याच्यामध्ये नॅचरल असावं, नॅचरल म्हणजे निसर्ग असावं असं एक मला वाटलं. म्हणून मी आपल्याला आग्रह केला की आपण इथं जाऊया. माझा जो सर ऑडियन्स आहे माझ्या चॅनलचा, ते एक ॲव्हरेज एज त्यांचं 18 to 25. मी स्वतः पॉलिटिक्स 2019 पासून फॉलो करतो. म्हणजे 18ला मी परिषदचं काम सुरू केलं, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचं. पण माझ्या जे एजचे ग्रुप आहे तर मी 18-19 पासून सगळे राजकारणी राजनीतिक लोकांना फॉलो करतो. मला ते कारण माहिती आहे, पण मला एकदा माझ्या ऑडियन्सला तुमच्याकडून ते गोष्ट कळवायचं आहे की मी 2014 पासून तुम्हाला बघतो. 5 वर्षाचं मंत्रीपद, आज जवळजवळ 20 वर्षाची कारकीर्द. अजून संभाजी पाटील निलंगेकर कधीच जॅकेटमध्ये कुर्त्यामध्ये कधीच दिसत नाहीत. मग ते कार्यक्रम असेल, विधानसभेत असतील, ह्याचं काही म्हणजे विशिष्ट कारण आहे की आता ते नको वाटतं आवडत नाही? असं काही कारण नाहीये. जे आहे ते तसं राहण्यामध्ये मला असं वाटतं की आपण राहायला पाहिजे. आणि कम्फर्ट जो आहे, म्हणजे आपल्याला वावरण्यामध्ये ज्या गोष्टीचा कम्फर्ट आहे तो आपल्यामध्ये राहायला पाहिजे. स्वच्छ राहणं, स्वच्छ कपडे घालणं, पण कम्फर्टमध्ये. आता मला शर्ट पॅन्ट, मला बरेच जण म्हणतात तू कधी शूज मध्ये, मला चप्पल आवडते, कदाचित थोडं प्रोटोकॉल स्लीपरकडे जात नाही, पण ज्यावेळेस मी माझ्या स्वतःच्या टायमात असतो, तुम्ही मला कधी जरी पाहताल स्लीपर असते, ट्रॅक असतात, टी शर्ट असतात, ह्याच्यातच असतो. कम्फर्ट आणि आपल्याला ज्या गोष्टी इझी कॅरी करता येतात त्या गोष्टी आपण करतो. ह्याच्यापेक्षा अधिक काही नाहीये. दुसरं कुणाला काय वाटेल ह्याच्यापेक्षा आपल्याला काय कम्फर्ट आहे हे पाहत असतो. पण तो एक राजकारणी नेत्याचा एक ऑरा असतो, तो तुम्हाला नाही वाटत की इम्पॉर्टंट आहे, ते बिल्ड करता किंवा ह्याच्यातच तुम्ही खुश आहेत त्या गोष्टीत? नाही, आपण खुश आहे. आपल्याला स्वामी विवेकानंदाचं तो एक टॅग आठवत असेल की विदेशामध्ये माणसाचे कपडे एखाद्या माणसाचं कॅरेक्टर डिफाईन करतं, पण भारतामध्ये एखाद्या व्यक्तीचं कॅरेक्टर ह्याला डिफाईन करतं. तर मला असं वाटतं की कपड्यांपेक्षा तुमच्या कॅरेक्टरकडे अधिक लक्ष देणं हे महत्वाचं आहे. आपण जसं राहतो, आणि हा एक भाग झाला. दुसरा एक भाग असा आहे की माझी राजकारणातली सुरुवात होत असताना मी फार सामान्यातल्या संघर्षातून आपण आलोय. आता उदाहरण, तुम्ही माझ्याशी बोलतात, तुम्हाला माझ्याशी बोलत असताना माझ्या अटायरमुळं, कपड्यांमुळं इझी टू कनेक्ट होतात. इथं जर मी जॅकेट सूट घालून जर तुमच्या समोर बसलो असतो, एक प्रकारचे पुढच्या माणसावर देखील तो प्रेशर येतो, दडपण येतो. माझ्या मनामध्ये किंतु असा असतो की मी बऱ्याचदा कार्यक्रमाच्या निमित्ताने कधी कुर्ता पायजामा जॅकेट घातला, काहींना आवडतं, पण जो आपल्याशी जोडलेला माणूस आहे तो जवळ येताना थोडा कच खातो असं. आणि मला हे नको वाटतं की तो फार इझी मध्ये आपल्यासा असावा, असं एक भावना त्याच्यामध्ये देखील असावा. आणि मी काहीतरी वेगळे असं दाखवण्यामध्ये माझा माणूस कुठं लांब जाईल अशी एक मनामध्ये थोडं एक फिअर फॅक्टर असतं. नाही, ती जी गोष्ट म्हणला ती खरंच आहे. जसं काल आपण घरी भेटलो हे शेड्यूल करताना, ती जी एक फ्रेंडली वाईब आली तुमच्याकडून, ऑलमोस्ट माझं प्रेशर झिरो झालं तिकडं. आता जवळपास 20 वर्ष झाले. 20 वर्ष झाले आपण आमदार म्हणून काम करतो, मंत्री म्हणून काम केलं. एक उदाहरण सांगतो की मी दिल्लीच्या कार्यालयात गेलो होतो
आमच्या पक्ष कार्यालयात मी मिनिस्टर होतो आणि असाच आपलं जसं आहे ते रुटीन ह्याच्यात गेलो. तर मी विचारलं, मध्ये आमचे युवा मोर्चाचे अध्यक्ष होते अनुरागजी ठाकूर साहेब, त्यांना भेटायचं. मग ते पदाधिकारी असल्यामुळे थोडी त्यांनी म्हटलं कुठं महाराष्ट्राचे, त्यांना वाटलं कुणीतरी नॉर्मल आहे, कार्यकर्ता आहे. थांबायला सांगितलं, थांबलो 2 मिनिटं. पण त्या कार्यालयाचा जो ऑफिसर होता, तिथला जो कार्यालयीन मंत्री होता, त्यांनी मला ओळखलं. त्यांनी बाकीच्यांना सांगितलं, अरे ते बाबा महाराष्ट्रातले मंत्री आहेत, म्हटलं तुम्ही त्याला बाहेर कसं काय थांबवलंय. त्यांना लगेच ते घेऊन गेले. पण तिथं मी ज्यावेळेस इतर युवा मोर्चाच्या आमच्या युवकांसोबत बसलो, एकमेकांना एवढं इझी वाटलं, मला सांगायचं काही कारणच नाही की आपण कोण आहे काय. पण जसं ते पोस्ट आली की थोडा त्यांच्यामध्ये तो हिच आला. तर मला असं हिच येऊ नये असं वाटतंय, जे आहे ते त्या पद्धतीने राहावं, असं एक सिम्पलसा असं हे फंड आहे. मूवीज बघतात की नाही? हा, मूवीज पाहतो. आवडतं? हा, बिलकुल, म्हणजे आवडीने पाहतो. एक मराठी मूवीचा डायलॉग आहे ज्यामध्ये म्हणलं जातं की आजोबा हा नातवाच्या आयुष्यातील पहिला मित्र आणि नातू हा आजोबांच्या आयुष्यातील शेवटचा मित्र असतो. तुमच्या आणि तुमचे आजोबा दादासाहेब ह्यांचं राजकारणाच्या पलीकडे एक कसं नातं होतं? सर्वात महत्वाचं म्हणजे राजकीय दृष्ट्या त्यांनी काँग्रेसच्या विचाराशी त्यांची बांधिलकी होती. आणि माझं पहिल्या दिवसापासून मी ह्या विचाराच्या विरोधामध्ये काम करत आलो. म्हणजे कॉलेजच्या जीवनापासून मी म्हणजे तसं पाहायला गेलं, जर तुम्ही माझा बॅकग्राऊंड इतिहास जर पाहिला, मी कधीच काँग्रेस पक्षाचा किंवा इतर, मी जरी त्या कुटुंबात माझा जन्म झाला असेल, काँग्रेस पार्टी म्हणून त्या विचारासाठी मी कधीच प्रवास किंवा त्यांच्यासाठी कॅम्पेन कधीच केलं नाही. माझी पहिलीच निवडणूक म्हणजे लोकसभेची, ती भारतीय जनता पार्टी 2004 मध्ये आमच्या आई लढल्या होत्या. त्यामुळं आपल्या समोर जे आदर्श व्यक्तिमत्व होते, ज्यांच्याकडे पाहून आपण राजकारणामध्ये काम करायचो, कॉलेजमध्ये असताना म्हणजे अटलजींबद्दलचं एक फार आकर्षण होतं. कुठे झाले सर शिक्षण आपलं? स्कूलिंग झाली अकलूजला आणि 11-12 ते लातूरलाच झालं. आणि पण एक आकर्षण अटलजींबद्दल होतं आणि आक्रमकता जी वाटत होती ती बाळासाहेब ठाकरेंबद्दलची होती. म्हणजे हे व्यक्तिमत्व आवडायचे आणि ते विचार आवडायचे, ते विचाराला आपण होतो आणि त्याच विचाराला घेतल्यामुळे आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. 2004 पासून पहिलीच निवडणूक ती, त्याच्यातून आम्ही लढलो. राजकारणात पण आम्ही आघाडी केली होती, काँग्रेस सोबत कधीच गेलो नाही. त्यामुळं ह्या सर्व पार्श्वभूमीवर आजोबा त्या विचाराशी बांधिलकी होते, मी माझ्या विचाराशी बांधिलकी होतो. ह्याच्यातला सर्वात चांगला मार्ग काय? त्यांनी त्यांच्या विचाराने काम करावं, मी माझ्या विचाराने काम करावं आणि एकमेकांचा रिस्पेक्ट, सन्मान आजोबा म्हणून तो कायम आपण ठेवलेला आहे. त्यांनी देखील तसं विचाराशी कॉम्प्रोमाइज केले नाहीत, आम्ही देखील कधी विचाराशी कॉम्प्रोमाइज केलं नाहीत. त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे त्यांनी त्या काळामध्ये फार संघर्षातून ते देखील उभा टाकलेले होते. तो जो त्यांचा आदर्श आहे तो देखील आपण त्या ठिकाणी घेतला. मला वाटतं की मराठवाड्यातल्या बऱ्यापैकी जे निजामी राजवटीखाली ज्या लोकांवर ती पाहिलेली आहे निजामी राजवट, या लोकांची विचारसरणी खरं तर भाजपच्या विचारसरणीशी जोडणारीच आहे. कारण त्यांनी तो अत्याचार, ज्या अडचणी पाहिलेल्या आहेत, फार वेगळा होता. आणि आजोबा कायम निजामाच्या त्या राजवटीच्या विरोधामध्ये संघर्षामध्ये होते. त्यांना स्वातंत्र्य सेनानी म्हणून जे प्रमाणपत्र मिळालं होतं, हे निजामाच्या विरोधातच लढतानाच त्यांचं स्वतंत्र सेनानी म्हणून त्यांच्याकडे हे होतं. त्यामुळे तोच विचार इनडायरेक्टली आता नव्या काळामध्ये आम्ही भाजपमध्ये काम करतो. बरोबर आहे. म्हणजे मी तुमचीच एक मुलाखत पण ऐकत होतो जेव्हा हे रिसर्च चालू होता, त्यात तुम्ही म्हणतात की जेव्हा आपल्याला मंत्रीपद भेटलं तेव्हा त्यांनी त्यांचा मित्र परिवार गोळा करून ते स्वतः बघत होते आणि भावनिक सुद्धा झाले होते तिथं. हो, तो एक क्षण होता. बरेच जण म्हणतात निलंगेकर, माझं आपलं नाव संभाजी पाटील निलंगेकर. हे काय निलंगेकर हे नाव सभागृहाने दिलेले नाव आहे साहेबांना. आणि ज्यावेळेस विधिमंडळामध्ये शपथविधीचा प्रसंग होता, साहेबांनी त्यांच्या सगळ्या जे जवळचे त्यांचे ज्येष्ठ मंडळी त्यांना बोलवले, ते घरी बसले होते, पण ते काँग्रेसचे. पण आज संभाजीचा शपथविधी म्हणून ते बसले आणि त्यांच्या जवळच्या किंवा मित्रांनी ज्यावेळेस ते पाहिलं, मी संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर म्हटल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये ते अश्रू आले. तो एक आनंद. निलंगेकर म्हणजे एक व्यक्ती नाही तर ते गावाचं प्रतीक आहे. म्हणजे आपल्या गावाचा एक व्यक्ती या ठिकाणी त्या पदावर जातो, तो साहजिक आहे.
आपण बघतो बऱ्याचदा वडिलांना काय आवडतं की बाबा त्यांचा मुलगा त्याच्यापेक्षा पुढे जावं, आणि त्यांना देखील तेच वाटत असेल की त्यांच्या जे काही इच्छा असतील, त्यांचे जे काही स्वप्न असतील, हे पुढच्या पिढीने घेऊन जावं. त्यामुळं माझ्या काम करण्याच्या पद्धतीवर त्यांची चिकाटी, त्यांचं कॅरेक्टर ह्याचा देखील खूप मोठा प्रभाव आहे, आणि त्यांनी फार चिकाटीने काम करतात, हे मला असं वाटतं की महत्त्वाचं आहे. जेवढ्या राजकीय लोकप्रतिनिधींचा मी अभ्यास केला, तर दादासाहेबांचं व्यक्तिमत्वाचा जेव्हा अभ्यास केला जातो, तर अधिकारी म्हणजे इच्छुक असायचे त्यांच्यासोबत काम करायला. अधिकाऱ्यांना त्रास न देणाऱ्या लोकप्रतिनिधींपैकी एक होते. जेव्हा त्यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ असेल किंवा तो राजकारणी, तुमचं वय तेव्हाही लहानच असेल, बराच तो प्रवास पाहिला असेल, असे कुठले गुण आहेत त्यांचे जे तुम्ही तुमच्यात आत्मसात करतात, किंवा आजच्या राजकारणाच्या परिस्थितीत ते गुण तुम्हाला, म्हणजे ती त्यांची शिकवण आठवते की ही गुण कामाचे आहेत? मी आमदार म्हणून काम करत असताना त्यांच्यासोबतचे अनेक अधिकारी आता मोठमोठ्या पदावर आहेत. या गोष्टीचा मला खूप फायदा होतो, कारण त्या काळामध्ये निलंगेकर साहेबांनी, दादांनी प्रशासनाला, त्यांनी सतत म्हणायचे, लोकांचं जर आपल्याला कल्याण करायचं असेल, विकासाला पुढे घेऊन जायचं असेल, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे एकत्रित चालायला पाहिजे. हे एकाच गाडीचे दोन चाक आहेत. हे एका दिशेने जर गेला, ह्याच्यात नुकसान जनतेचं होतंय. आणि त्यांनी अधिकाऱ्यांचं ऐकून घ्यायचे, त्यांच्याशी संवाद करायचे. आज आपण जे बऱ्याचदा पाहतोय, फार चुकीच्याही काही गोष्टी आपल्याला दिसून येतात, पण त्यांनी अधिकाऱ्यांना विश्वासात घेणं, आणि तो गुण आपण घेतलेला की आज देखील मी 20 वर्ष झालं काम करतोय. प्रशासनातला कोणताही अधिकारी मला कोणत्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये सहकार्य झालं नाही असं कधी होत नाही. 99%. म्हणजे आता काल अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीमध्ये मला आपल्याला सांगताना आवर्जून किंवा महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस सर्वात अधिक मदत, मी काय म्हणतो जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रातली सर्वात अधिक मदत ही निलंग्यातल्या ह्या विधानसभेतल्या शेतकऱ्यांना मिळाली सरकारकडून. मग ह्याच्यातला माझा एक रोल जेवढा होता महत्वाचा की समोर आणणं, प्रश्न समोर आणणं, पण तो जो समोर आणलेला प्रश्न कागदावर व्यवस्थित उतरवणं हे अधिकाऱ्यांशिवाय, प्रशासनाशिवाय शक्य झालं नाही. हा, शेतकऱ्यांच्या खात्यावर जे पैसे जमा झालेत, सरकारने निर्णय केला, पण ते पैसे सुरळीत जर पडायचे असतील, तेवढंच सहकार्य प्रशासनाचं लागतंय. आणि प्रशासनाची ही साथ आपल्याला सतत राहिलेली आहे. आणि एकमेकांचा सन्मान ठेवणं, एकमेकांचा आदर करणं. आपण लोकप्रतिनिधी झालो, आपण आमदार असलो, अनेक प्रशासनातले अधिकारी आपल्यापेक्षा वयाने मोठे असतात, तो सन्मान त्यांनी देखील, राज्याचे मुख्यमंत्री असताना एखाद्या अधिकाऱ्याला देखील ते साहेब म्हणूनच म्हणायचे. तो तो रिस्पेक्ट आहे, एक प्रकारचा त्यांचा आदर आहे. आज देखील मी असलं तर आमच्या ह्याच्यात असेल, मी आमदार आहे म्हणजे कोणता तलाठी आला, ह्याला तलाठी साहेबच म्हणतो, ग्रामसेवकांना तरी साहेब म्हणतो. तो एक त्यांचा रिस्पेक्ट आहे. ह्याचा अर्थ मी माझ्या पदाचा बडेजावा दाखवा असं कधी नाही. आजकाल बरेच जण ते करतात, पण ते आपल्या स्वभावात नाहीये ना. ते आमच्या आजोबांमुळे ते आमच्यामध्ये तो स्वभाव देखील तसाच त्यांच्यासारखा बनलेला आहे. 20 वर्ष झालं तुम्ही ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मध्ये आहेत, आणि निलंगा विधानसभा तसं बघायला गेलं तर ग्रामीण विधानसभा मानला जातो. माझं एक असं अनालिसिस आहे की शहरी विधानसभा आणि ग्रामीण विधानसभा ह्याच्यात विकासाची भाषा वेगळी असली पाहिजे. जो शहरी विकास आहे तो तुम्ही ग्रामीण विधानसभेतला विकास म्हणू शकत नाहीत. ह्या 20 वर्षात तुम्हाला अशा कोणत्या गोष्टी वाटतात ज्या ग्रामीण ह्या गोष्टीमध्ये विकास झाल्या पाहिजेत? कोणत्या म्हणजे समस्या सोडवल्या तर इथल्या गोष्टींचा विकास होईल? काय झालं की आपल्याला ब्रिटिशर्सनी लावलेली एक सवय, तीच सवय आपण आता पुढे घेऊन चाललोय. त्यांनी त्यांची जी ब्युरोक्रेसीची जी एक सवय लावली आपल्याला, ती सवय आज आपण पुढे अडॉप्ट करतोय. त्या काळातले जे प्रश्न त्यांनी तसे निर्माण करून ठेवले, त्याच प्रश्नांवर आपण आपलं सरकार चालतंय, लोकांचे विषय चालतात. असं लहान एखाद्या मुलाचा जन्म होतो, तो जसा मोठा होतो, नैसर्गिक जशी त्याची वाढ होती तसं डेव्हलपमेंट आहे. बरोबर. काळाप्रमाणे आता रोड होणार आहेत, बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चर येणार आहे, हे नैसर्गिक वाढ ती होत असते. पण आज माझ्या सारख्या कार्यकर्त्याला समोर जर प्रश्न विचारला की काय प्रश्न आहेत तुमचे, मूळ म्हणजे मूळ प्रश्नांपासून आपला वर्ग हा वंचित आहे असं मला वाटतं. काय प्रश्न राहायला पाहिजेत आजच्या ह्याच्यात? मी बऱ्याचदा गेल्यावर मी कार्यक्रमात प्रश्न तुम्ही बदला.
म्हणजे एन्व्हायरमेंट, निसर्ग हा जपला पाहिजे. ह्याच्यावर कोण किती जपणार आहे ही चर्चा व्हायला पाहिजे. भेसळ हा फार मोठा प्रश्न आहे. भेसळवर तर कधीच कुणी प्रश्न विचारला जात नाही. भेसळ म्हणजे भेसळ म्हणजे तुम्ही आज आज गावात कुठे गेलं चहा मागवा, तो खऱ्याच दुधाचा चहा आहे का, तो दूध कशाचं आहे. म्हणजे आज आपल्या देशामध्ये आरोग्याच्या याच्यामध्ये कॅन्सर असतील, इतर प्रश्न असतील. मी आता राहतो, रोज एवढे कॅन्सरचे आमच्याकडे पेशंट्स येतात, भेटतात, वेगवेगळ्या आजाराचे येतात. ह्याच्या मागचं मूळ कारण म्हणजे जे आपल्या अन्नधान्यामध्ये होत असणारी भेसळ. हा फार मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न राहू शकतो. एन्व्हायरमेंट हा जपला कोण पाहिजे, ह्याची काळजी कशी घेतली पाहिजे. आज आपल्या शेतीतली मातीमध्ये देखील आज जर पाहिलं आपण, म्हणजे आज आपण ह्या मातीची काळजी घेतो म्हणतो, पण त्याच्यामध्ये देखील आपण विषच कालवतो. हे पुढच्या फर्टिलायझर्स असतील, हे नेक्स्ट जनरेशनला. मला आफ्रिकेत जायचा प्रसंग आला एकदा. आफ्रिकेतले 1-2-3 देश आहेत, तांझानिया असेल, युगांडा असेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्यापेक्षा ते कमी विकसित देश, गरीब देश आहेत. पण त्या देशामध्ये शेतीमध्ये फर्टिलायझर्स अलाउड नाही आहेत. म्हणजे पोचलेच नाहीत का ते? अलाउडच नाहीये. त्यांनी म्हणतात आमचं नैसर्गिक जे वाढ आहे. मग आज आपण त्याला दुसरं नाव काय देतो की शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढायला पाहिजे. ह्याला पॅरलली त्याला आपणच त्याला एक हे तयार केले, उत्पन्न. हे सरकारने याच्यामध्ये भूमिका घ्यायला पाहिजे की तुम्ही फर्टिलायझर नाही वापरतात. आज फर्टिलायझर जे असेल, नॉन फर्टिलायझरचे असतील, ऑर्गॅनिक असतील, त्यांच्या भावामध्ये तफावत करा. तुम्हाला कुठंतरी शेतकऱ्यांना जर प्रमोट करायचं असेल, ऑर्गॅनिक फार्मिंगला प्रमोट करायचं, तुम्हाला तसा भाव द्यावा लागेल. आणि आज योगायोग मार्केटमध्ये नॅचरली तसे भाव यायला लागलेत आणि लोक देखील आता डायव्हर्ट व्हायला लागले ऑर्गॅनिक ह्याच्याकडे. मला असं वाटतं की हा प्रश्न आहे आणि मी सरकारमध्ये असताना देखील ह्या विषयावरच मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि करत असतो. आणि भेसळ म्हणजे दुधातलं भेसळ, कोणतीच गोष्ट आज जर आपण पाहिली ही आपल्याला प्रॉपरली किंवा बगर भेसळची भेटत नाही. आज ह्याच्यावरचे जे कायदे असतील, आमदार म्हणजे काय, वी आर द लॉ मेकर्स. आम्ही कायदे बनवतो. ह्याच्यातले जे कायदे बनवायला पाहिजेत हे फार एकदम कडक आणि स्ट्रिंजंट बनवायला पाहिजेत. ह्याच्यासाठी प्रयत्न, हे प्रश्न आता युवकांनी म्हणजे नव्या जनरेशननी विचारायला पाहिजेत. आता लोकप्रतिनिधीला. आज आम्ही गावात किती साधा प्रश्न असतो, गावात गेल्यावर आम्हाला सभा मंडप द्या, लगेच पत्र काढतो, देऊन टाकतो 10 लाखाचं सभा मंडप. आणि परत इलेक्शनच्या वेळ गेला आम्ही तेच सभा मंडप दाखवतो आणि हे दिलंय तुम्हाला, तुम्ही आम्हाला मत द्या. हे कुठंतरी हे जे प्रश्न आहेत हे बदलायला पाहिजेत असं मला म्हणजे विकसित भारताचा जर विचार करायचा असेल तर तरुणांनी किंवा युवकांनी तुमच्या म्हणण्याप्रमाणे थोडा आउट ऑफ द बॉक्स जायला पाहिजे, थिंकिंग केलं पाहिजे आणि आउट ऑफ द बॉक्स प्रश्न विचारायला पाहिजे. लोकप्रतिनिधी तेवढे फ्रेंडली आहेत का की मी जाऊन जर त्यांना विचारलं असं काही आउट ऑफ द बॉक्स? नाही, मी तुम्हाला सांगतो युवकांची ताकद एवढी आहे. आम्ही काय करतो माहिती का, एक उदाहरण देतो. तुम्हाला काहीतरी स्पाइस असं देतो की ते तुम्ही लाईक करतात. म्हणजे नव्या पिढीला आम्ही काहीतरी असं वाकडं तिकडं बोलतो तर त्याला हे केलं जाते आणि कोणाला तरी काय बोलण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. त्याच्यापेक्षा सोशल मीडियाच्या माध्यमातून फ्रेंडली नसतात, त्यांना आवडत नाही, पण ह्या माध्यमाचा जर वापर केला की दुधाच्या भेसळवर आज पूर्ण सोशल मीडियाने एक कॅम्पेन चालवलं. ट्विटर कॅम्पेन चालवलं. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला दूध, आपल्याला खरं दूध जे ऍक्च्युली जे रिक्वायरमेंट पेक्षा 20% वर नाहीये. दूध ओरिजिनल नाही, पनीर ओरिजिनल नाही, ह्या सगळ्या ऍडिटेशनच्या गोष्टी त्याच्यामध्ये मिक्सचर आहेत आणि त्याच्यातून होत असणारे आजार, कॅन्सर सारखे. वाईट वाटतं आम्हाला. एखादं कुटुंब उद्ध्वस्त होऊन जातं, आर्थिक परिस्थिती त्याची पूर्ण कोलॅप्स होती. आणि मी काल हे पाहिलं इन्स्टावर की डॉक्टरचं हे होतं की म्हणलं कॅन्सर बद्दलचं तुमचं, ते म्हणलं कॅन्सर काय नाही, म्हटले बाजारात भेटतो आणि आपले लोक पैसे देऊन कॅन्सर घरी आणतात. ट्रुथ आहे.
मग हे कॅम्पेन आता नव्या जनरेशननी चालवायला पाहिजे. स्टॉप हे असलं भेसळ इंडियामध्ये दुधाच्या विरोधात. म्हणजे आणि ह्याच्यातून चांगलं दूध असेल तर शेतकऱ्यांना तसाच भाव भेटेल. त्याची कमतरता आहे. खरा तर शेतकऱ्याला त्याचा भावच भेटत नाही. त्याचं दूध घेऊन त्याचे 1 लिटरचं 10 लिटर करतात, करणारे वेगळे आहेत. मी सरकारमध्ये आम्ही मांडत असतो, आम्ही बोलत असतो, ही आमच्याही भूमिका मांडण्याचं काम आहे, ही गोष्टी करत असतो. पण ही समस्या ही युवकांनी बोलायला पाहिजे. एक 2 ते 3 वर्षाखाली जे हॉस्पिटलचा पण एक रिसर्च रिपोर्ट होता, ज्यात त्यांचं म्हणणं होतं की 2030 ते 33 या ड्युरेशन मध्ये जी यंग जनरेशन आहे त्यांचं एज असेल 29 to 35, हे 30% कॅन्सरग्रस्त असतील. आणि ज्याच्यामधले 25% पेक्षा जास्त लोक हे असतील ज्यांनी तंबाखूचं सेवन कधीच नाही केलं. त्याचं कारण हेच आहे की जी लाईफस्टाईल की रात्री जागणं, सकाळी तुमची लाईफस्टाईल, सगळ्यात मेजर कारण म्हणजे लाईफस्टाईल. आणि माध्यम तुमच्याकडे आले तर त्या माध्यमालाही तुम्ही कंट्रोलमध्ये पण ठेवणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आपण वाहून जातो त्याच्यात, हे असं मला वाटतं. किंवा प्रश्न बदलणं, तुमचा जो मूळ प्रश्न आहे की निवडणुकीत असेल किंवा राजकीय लोकांकडचे जे प्रश्न असतील हे बदलावं लागतील. अशा प्रकारचे प्रश्न, असे प्रकारचं कॅम्पेन म्हणजे तुम्ही एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून हे सरकार काय करणार आहे. मला आठवतंय न्यूझीलंडमध्ये तिथलं सरकार निवडलं जातंय की जो निसर्गात परिवहनाचं जो अधिक रक्षण करेल त्याच्या मागे तिथली जनता जाते. असं देखील आपल्या निवडणुकीतले मुद्दे हे राहायला पाहिजेत असं मला वाटतं. जसं आपण ह्या गोष्टीवर बोललो तसं म्हणजे माझं एज्युकेशन हे मुंबईला झालेलं आहे. माझं MBA मुंबईत कम्प्लीट झालं. तर मला एक महत्वाचं जे आत्ता ऑब्झर्वेशन मी लातूरमध्ये केलं, जे मेट्रो सिटी ट्रॅफिक जॅमिंग होत होती, आज ती आपल्या Tier 2 सिटी लातूरमध्ये पण होती. काही वेळ लागणार नाही हे ग्रामीण भागात पण हे व्हायला. तुम्ही सरकारचा एक पार्ट आहेत. काही ह्याच्यावर रूल्स रेग्युलेशन कोणाकडेच नाहीये की घरात पार्किंग शिवाय गाडी नसली पाहिजे किंवा ह्या गोष्टी किती घेतल्या पाहिजेत. तुम्हाला काय वाटतं या गोष्टीवर की काही रूल्स गव्हर्नमेंटने ह्याच्यावर आता आणले पाहिजेत? कारण लातूर सारख्या शहरात सुद्धा जर ट्रॅफिक होत असेल, आता काल एका मंत्र्यांचाच ताफा पुण्याच्या त्या नवले ब्रिजवर आढळला. नाही, सर्वात महत्वाचं बाब म्हणजे आपण जसं कोविड म्हणलो, कोविड एक पॅन्डेमिक होती, तसं आता येणाऱ्या काळामध्ये तशी एक ट्रॅफिक एक पॅन्डेमिक आहे. आणि तुम्ही किती लॉस होतो, फ्यूल लॉस होतो, पोल्युशन होतं, आणि सर्वात मोठा लॉस काय होतो, तुमच्या लाईफ मधला जो टाइम स्पॅन आहे जो इम्पॅक्टफुल मध्ये जाऊ शकतो, हा लॉस होतो. ह्याच्यामध्ये आज ह्याच्यावर नियम बनवायला पाहिजेत निश्चितपणे मानेल. पण ह्याच्यावरचं उत्तर देखील असं आहे की पब्लिक ट्रान्सपोर्ट जर तुम्ही यूज मध्ये जर आणलं अधिक, मग त्याला इफेक्टिव्ह बनवण्याचं काम हे गव्हर्नमेंटनेच करावं लागणार आहे. इम्पॅक्टफुल बनवणं पब्लिक ट्रान्सपोर्ट. आज कितीही जरी मोठा माणूस असेल, अनेक विकसित देशामध्ये ते पब्लिक ट्रान्सपोर्ट प्रिफर करतात आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टींकडे हे जातो. थोडं प्लॅनिंग असेल, सिटींचं नियोजन असेल, रस्त्यांचं नियोजन असेल. हा जो ट्रॅफिकचा जो पॅन्डेमिक आहे हे मागच्या 70-75 वर्षामधलं कोणत्याच गोष्टीचं नियोजन न करता, हा त्या पॉप्युलेशनला समोर डोळ्यासमोर न ठेवता एक चाललेला एक विषय. आज देखील आपण जर पाहिलं, एकमेव मला असं वाटतं की देशामध्ये आज आपण थोडं ब्रिज जे करू शकतो, हे माननीय मोदीजींच्या ह्याच्यामध्ये गडकरी साहेबांना ह्याचं खूप मोठं श्रेय जात आहे. बरोबर. ज्या पद्धतीने, म्हणजे मी सांगतो की रस्ता झाला ही त्यांची उपलब्धी नाहीये. तुमच्या जीवनामध्ये 2 तास त्यांनी एक्स्ट्रा दिलेत, ही त्यांची उपलब्धी आहे. कोणताही असेल, एक रस्ता ज्यावेळेस त्यांनी केला, जिथं 6 तास लागायचे तिथं तुम्ही 2 तासात जातात. सो ही गेव यू 4 hours एक्स्ट्रा. म्हणजे जीवनातले तुम्हाला काही क्षण त्यांनी एक्स्ट्रा दिलेत. तुमचं टाइम सेव्हिंग हा जो महत्वाचा आहे. आणि हा जो त्यांची विजन आहे, ही त्याला अधिक आपण खालीपर्यंत घेऊन जाणं. आपला मोठा वर्सटाईल देश आहे, ह्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करणं म्हणजे जिथं 2 किलोमीटर पर डे रस्ता पूर्वीच्या काळात बनवला जायचा, 2 किलोमीटरचा पर डे असं काहीतरी ॲव्हरेज होता. गडकरी साहेबांनी डायरेक्ट 100 किलोमीटर क्रॉस केलं पर डे विथ कॉस्ट इफिशियन्सी. आता काही जण बोलतात, माझं म्हणणं की आमच्या सारख्या माणसांना
आणि कधी कधी पाहतो की कुणी काही बोललं तर बरेच जण त्याला सपोर्ट देखील करतात. पण आज प्रत्येक माणसाच्या जीवनातला काही ना काही वेळ वाचला. मुलाला आईकडे जाण्यापासूनचा वेळ, तो जो टाइम लागत होता तो दोघं एकत्रित राहायला, म्हणजे कुटुंबात पण जोडीमध्ये पण नवरा बायको त्यांच्याही लाईफ मधला त्यांच्या आनंदाचे क्षण, तो जो ट्रॅफिक मध्ये त्याचा वेळ जायचा. आज आता ही परिस्थिती शहरी भागात खालच्या 3 टायर 2 टायर मध्ये झाली. त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात काम करायला पाहिजे आणि हा देखील निवडणुकीचाच मुद्दा राहायला पाहिजे. ट्रॅफिक पॅन्डेमिक हा इलेक्शनचा मुद्दा राहिला आणि हे युथनी आता हा त्यांचे मुद्दे असे कन्वर्ट करायला पाहिजे. बरोबर. की कोण आम्हाला ट्रॅफिक फ्री मोमेंट फ्री देईल, सरकारचे हे मुद्दे राहायला पाहिजे. लातूर जिल्हा जर पाहायला गेला, यावर्षी खूप पाऊस झाला आपल्याकडे तसा बघायला गेला तर, पण एक दुष्काळी जिल्हा म्हणूनच आपल्या जिल्ह्याला बघितलं जातं. व अशा वेळेस विकासाची एक जर आपण परिभाषा म्हणली तर इकडे काही पर्यटनाची स्थळे सुद्धा आली पाहिजेत. आपल्याच निलंग्यात निळकंठेश्वराचं एक मंदिर आहे, किंवा आपण जिथं शूट करतो इकडे एक मागे मंदिर आहे. या मंदिरांना थोडं डेव्हलप करून आपण पर्यटना स्थळ बनवून इथून काही एक इकोसिस्टम जनरेट करू शकतो का? ते निश्चितपणे. मी आज ग्रीसमध्ये एक हर्कलिन नावाची एक जागा आहे, छोटंसं आयलंड आहे, आणि तिथं गेल्यानंतर असं सांगितलं की एक खूप जुनं झाड आहे तिथं, म्हणजे आता मोर दॅन 100s of years, कितीतरी वर्षापूर्वीच आहे. देशभरातले लोक तिथं ते झाड बघायला जातात. ग्रीसमध्ये हर्कलिन नावाचं आयलंड. आम्ही गेलो, पाहिलं ते, आणि मोठं झाड होतं. आपल्या देशामध्ये एक कुठंही जरा कुठं आपण रानाने जर फिरत गेलो, इथं गेलं तर फार मोठमोठे जुने आहेत, पण त्यांनी त्याला अशा पद्धतीने प्रेझेंट केलंय की ह्या झाडाने हे युद्ध पाहिलंय, ते युद्ध पाहिलंय, म्हणजे आणि त्यांनी त्याला टुरिझमचा एक हे केलाय. आपल्या देशामध्ये असणारे मंदिर, मी आता जगभर फिरतो, मला आवड आहे फिरायची, तर ते प्रवास करत असताना अनेक इमारती पाहतो. इथेन्सला गेलो, इथेन्सला ती पाहिलं, त्याचं कौतुकच आहे, मी ते हे म्हणत नाही, पण त्याच्यापेक्षा इंडियन कल्चर मधल्या जर गोष्टी आपण पाहिल्या फार स्ट्रॉंग आहेत, स्टोरीज आहेत. तुम्ही कालहस्तीला जावा, कालहस्तीला गेल्यानंतर प्रत्येक त्या हजारो वर्षापूर्वी कसं ते बनवलं असेल, ते मंदिर कसं उभा केलं असेल. तुम्ही येरोळला जावा, एलोरा केव्स मध्ये जावा, त्यांनी वरून खालीपर्यंत कसं बनवलं असणार आहे, ते टेम्पल कसं बनवलं असणार आहे. या अशा गोष्टी. आता निळकंठेश्वर मंदिर जे आमचं निलंग्यातलं आहे, तिथं कुंड आहेत, बारव आहेत, असे आजूबाजूला खूप बारव आहेत. त्या काळामध्ये बारव बनवत असताना एका बारवामध्ये, एका कुंडामध्ये गोड पाणी, त्याला लगट असणाऱ्या एका कुंडामध्ये खारं पाणी, नैसर्गिक. हे कसं त्यांनी फरक केलं, एकाच ठिकाणी गोड आणि एका बाजूला खारं. हे जगाच्या पाठीवर कुठंच दिसणार नाही आपल्याला. ह्याला आता प्रमोट करायला पाहिजे, आणि हे प्रमोट करण्यासाठी आता आम्ही प्रयत्न करतो की आता ह्या इमारती, आता आमचं निळकंठेश्वर मंदिर आहे, हे पूर्वी ह्या परिसराच्या बाहेर माहित नव्हतं. आधी आम्ही त्याला तीर्थक्षेत्रात घेतलं, तीर्थक्षेत्रातून त्याला दर्जा वाढून घेतला. आज महाराष्ट्रातल्या ज्या आर्कोलॉजी डिपार्टमेंटकडे आम्ही ते हँडओव्हर केलं, त्याचं संवर्धन करायला लागलोय. आता भविष्यात इट विल बी ऑन, जगाच्या नकाशावर त्या मंदिराला आपण आणतो, लोक बघायला येतील. एवढ्या सुंदर तिथं कला असलेल्या मूर्ती आहेत, हे आपण हे केलं. इट शुड बी टुरिझम स्पॉट, आणि हे लातूरमध्ये अशा अनेक ठिकाणी तुम्हाला हे दिसतील. एक्सप्लोर करायला पाहिजे, आणि त्याला आम्ही भविष्यात देखील लातूरमध्ये यांना कशा पद्धतीने पुढे आणता येईल, प्रमोट करता येईल, हा देखील प्रयत्न. थोडासा आता राजकारण आणि विकासाचा भाग जर बाजूला ठेवला तर तुमचं वैमानिकाचं शिक्षण तुम्ही घेत होतात राजकारणाच्या आधी, तर ते पूर्ण झाले की म्हणजे ते राहिलेले अर्ध? नाही, काय झालं ते त्याच्यामध्ये असतानाच आमच्या वडिलांचा, माझे वडील जे होते दिलीपराव पाटील निलंगेकर, भाऊ म्हणून सगळेजण ओळखायचे, आणि त्याच्या ह्याच्यातच त्यांनी सोडून गेल्यामुळं मला ते त्याच ठिकाणी थांबवावं लागलं, आणि मला त्यांच्या इनिशियल एक्झाम्स ते सगळे क्लिअर केल्या. माझी जी एक इच्छा होती, परत इकडं कुटुंबाकडे यावं लागलं, मग इथल्या सगळ्या परिस्थितीमध्ये मला राहावं लागलं, आणि मग परिवार, मग हे राजकीय क्षेत्र
थोडंफार मग डिफरन्सेस हे ते सगळं करत करत आज एवढं रमून गेलोय की मी काहीच मला बाकीचं आठवत नाही. म्हणजे हे विचारायचं एक कारण होतं की मला असं वाटतं राजकारण आणि बिझनेस हे तेच माणसं करू शकतात जे थोडं डोक्याने क्रॅक असतात. म्हणजे साधे माणसं नोकरी करून एक स्थिरता, त्यांना स्टॅबिलिटी पाहिजे असते लाईफमध्ये. 20 वर्ष जेव्हा आपण राजकारणात आहेत, कधी असा प्रसंग येतो का की वाटतं की ही दगदग पेक्षा एक ती लाईफ असती की निवांत नोकरी करून एक स्टेबल लाईफ जगलो असतो? हा असा प्रसंग येतो की नाही जेव्हा लोकांच्या रिॲक्शन्स बघितल्या जातात आपल्या कामामुळे की नाही ठीक आहे, समाधानी? नाही, मी आपल्या कामाबद्दल समाधानी आहे. माझा जो खरा आनंद आहे असं सर्वांमध्ये राहणं बसणं. मी असं एकटा राहू शकत नाही. फुल टाइम कोणी ना कोणी सोबत राहावं लागतं आणि मी तसं जाऊन बसत असतो, हे करत असतो. आणि माझ्या कामाबद्दल एक समाधान आहे की ज्यावेळेस अनेक जणांना आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्या पाठीशी उभा टाकतो, तो त्याच्या अडचणी घेऊन येतो. मला अनेकदा आमच्या घरून फोन येतो, अरे कुठं बसलायस? किंवा ते मी माझ्या ओपीडीत बसलोय. मी माझे जे असतात लोक येतात, त्यांच्या अडचणी असतात, त्या अडचणीवर मार्ग काढणं, त्यांना त्याच्यातल्या गोष्टी देणं आणि त्याच्यात आनंद आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये म्हणजे जे जॉब आहे माझं ते मला आवडतं. एक इन्क्युबेशन सेंटरवर पण बोलत होता ज्यामध्ये आपले जे लातूरचे विद्यार्थी आज दुसऱ्या कंपनीत काम करतायत, तर इकडे एक इन्क्युबेशन सेंटरचे रेफरन्स देऊन त्यांना काहीतरी एक संकल्पना होती त्या इन्क्युबेशन सेंटरची. ते नेमकं संकल्पना काय होती? तो प्रोजेक्ट कुठे आहे आता? म्हणजे नाही, आपण त्याच्यावर काम करतोय ऑलरेडी. त्याच्यामध्ये आपल्या भागातल्या काही जे इथून मुलं जे शिकलेत, बाहेर पडलेत, या मुलांना एका प्लॅटफॉर्मवर आणायचं. आज जर आपण पाहिलं की अनेक देशांमध्ये काही विद्यापीठ आहेत, हे त्या देशातल्या मेजर गोष्टी चालवतात. म्हणजे डेन्व्हरला गेलं तर तुम्ही लॉकहीड मार्टिन म्हणून एक स्पेसशी रिलेटेड असणारी एक मोठी कंपनी ह्याचे, ती लॉकहीड मार्टिन ते डेन्व्हर युनिव्हर्सिटी, म्हणजे जसं आपल्याकडे इस्रो आहे तसं त्या देशामध्ये लॉकहीड मार्टिन म्हणून हे, तर ते विद्यापीठ त्याला फायनान्स करतं. मी विचारलं एवढं कसं काय बाबा? डेन्व्हर सारख्या सिटीला पाण्याची व्यवस्था, इलेक्ट्रिसिटीची व्यवस्था ती विद्यापीठ त्याला फायनान्स करते, ही योजना. मला ते विचारात पडलं की कसं? ते म्हणले ह्या विद्यापीठातून जे लोक शिकलेत आणि वेगवेगळ्या पदावर गेलेत, मला ह्या विद्यापीठाला च्यामुळे मी आज या पदावर गेलो, त्या विद्यापीठाला काहीतरी द्यायचं, त्या भागाला काहीतरी माझं कॉन्ट्रीब्युशन राहायला पाहिजे. तर ते लोक तिथं ते फंड रेझिंग करतात आणि तिथं ज्या फंड रेझिंग मधून त्यांचे इन्क्युबेशन सेंटर्स रन करतात. तर आज जर पाहायला गेलो तर मी कम्पेअर नाही करत, पण माझ्या लातूरमध्ये त्या डेन्व्हरपेक्षा अनेक मोठी क्षमता असणारं माझं लातूर आहे. खूप आहे. कारण विद्यापीठ, एज्युकेशन, शिक्षण, नॉलेज हे लातूरचं फार कोर स्ट्रेंथ आहे. त्याच धर्तीवर जर आपण हे सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर केलं आणि माझ्या भागातल्या विद्यार्थ्यांना हँड होल्डिंग कशी देता येईल, फंडिंग पेक्षा आज इनिशियली माझ्या विद्यार्थ्यांना जो पुढे गेला, आता माझ्या इकडचं आता उदाहरण, एखादा मुलगा मुंबईला गेला, मी एक उदाहरण सांगतो. COP मध्ये एक आमच्याकडची एक मुलीचं ऍडमिशन झालं देवणी मधल्या. मी त्याच्या घरी गेलतो, त्या मुलीचा सत्कार केला. तिचे वडील गौंडी काम करायचे. आता ती COP मध्ये जाणार. पुण्यामध्ये COP मध्ये आपल्या इथली एक एकदम झोपडीमध्ये राहणारी मुलगी, तिचा नंबर लागला, जिथं अनेक लोक प्रयत्न करतात, तिचा नंबर लागला, ती COP मध्ये जाणार. तर आई वडिलांना मनामध्ये जास्ती पुण्यासारख्या शहरात जाणार, माझी मुलगी तर ग्रामीण भागातली. काळजी करू नका. आपला एक विद्यार्थी जो COP मध्ये होता आणि आज चांगल्या पदावर आहे, त्यांना मी फोन केला की बाबा आपल्याकडची मुलगी येते. मग तो जो आपला मुलगा इथून जो COP मध्ये टॉप केला आणि एक चांगला व्यावसायिक म्हणून पुण्यात प्रसिद्ध आहे, त्यांनी त्या मुलीचं हँड होल्डिंग केलं आणि तो तिचा गार्डियन तिथं झाला. मग इथून जाणाऱ्या माझ्या मुलीला, एका गौंडी समाजाच्या याच्यामध्ये जन्म झालेल्या मुलीला, ज्यावेळेस ती पुण्यात गेली, तिच्या हक्काचं, अधिकाराचं घर वाटलं. तिला कुठं मनामध्ये भीती नाही, किंतु नाही, काय नाही. तर माझा लातूरचा माणूस जो मोठा झालाय, हा तिचा गार्डियन झाला. असे हे लातूरचे, तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलला जावा, मोठं हॉस्पिटल घ्या, त्याच्यातले 10% तरी डॉक्टर तुम्हाला लातूरचे भेटतील.
कुठंही जावा देशात, मी महाराष्ट्रात म्हणत नाही, पण लातूरचेच डॉक्टर भेटतील. ह्यांनी आपापल्या भागातल्या मुलांना हँडहोल्डिंग करायचे की जस्ट गार्डियन, बी अ सपोर्ट सिस्टीम, ते पुढे जायला पाहिजे. ह्याच धर्तीवर आम्ही स्वदेश ह्याच कॉन्सेप्टवर एक असा पोर्टल आणि प्लॅटफॉर्म तयार करतोय. त्याच्यातून इन्क्युबेशन सेंटर आपल्या स्वतः लातूरचं बनवतंय. जसं डेन्व्हर विद्यापीठ होते तसं विद्यापीठ लातूरला आम्ही विद्यापीठ कन्सिडर करतोय. आता तुम्ही लातूरला शिकलात, लातूरचे, तर तुम्ही त्याचे एक भाग असतात. बरोबर. पण तुम्ही काय कॉन्ट्रीब्युट करणार? आमची अपेक्षा तुमच्याकडनं काय आहे की कुणीतरी इंटरेस्ट ज्याला असेल की ह्या तुम्ही ज्या क्षेत्रात काम करतात त्याला जर त्यांनी त्या ह्याच्यावर येऊन त्याची माहिती टाकली तर तिथं असणारा जो ह्या फील्डमध्ये असणारा एक्सपर्ट जो असेल तो त्याची हँड होल्डिंग करेल आणि गार्डियन बनेल, त्याला पुढेही करेल. अशी कॉन्सेप्ट वर्क करतोय. बऱ्यापैकी लोक जोडले गेलेत आणि त्याच्यात म्हणजे तुम्हाला एक सांगतो, गुगलमध्ये आपल्या इथला मुलगा होता गुगल कंपनीमध्ये, तर तिथं चांगला US मध्ये काम करायला. हे आलं आपल्याकडे दुष्काळ. त्या काळामध्ये मी त्याला फोन केला, अरे आपल्या गावात दुष्काळ आहे, तुझ्या गावामध्ये पाणी नाही, हे नाही, असं आमचे सोबत, मी लातूरला असल्यामुळे मी त्याला फोन केला. त्यांनी लगेच त्याच्या तिकडनं त्या गावातल्या चारी खोदायला आणि नाले खोदून घ्यायला त्यांनी तिथून पैसे पाठवले माझ्या गावासाठी हे काम करायचं. नाही, त्याच्या सॅलरीतून तो मोठा पे स्केलवर इंडिव्हिज्युअल त्यांनी मदत केली त्याच्या गावासाठी. वा. असे जे मुलं कुठं आहेत, तुम्ही एज्युकेशन मध्ये मदत करा, गावाच्या अपलिफ्टिंगसाठी करा, इतर गोष्टीसाठी तुम्हाला हे करायचे आहेत, किंवा आपल्या भागातील जर कुणामध्ये आयडियाज असतील, त्या आयडियाज हे इन्क्युबेशन सेंटर का करतोय की आपल्या मुलांचे आयडियाज असतील तर त्याला इथंच आपलं कोणीतरी मेंटर भेटायला पाहिजे, अशा ह्याच्यासाठी इन्क्युबेशन सेंटर करतोय. आणि प्रयत्न आहे आम्ही एखाद्या वर्षामध्ये ते पूर्ण करू. आत्ताच म्हणजे अक्का फाउंडेशन जे आहे तुमचं, त्याला पण आता एक पुरस्कार भेटला. माझ्या प्रेक्षकाला तुम्ही नक्की सांगा की अक्का फाउंडेशन नेमकं काम काय करतं. अक्का फाउंडेशन म्हणजे आम्ही मेजरली ठरवलंय की आज जर पाहिलं, मोदीजीचं सतत एक विषयावर असतं की आपल्या देशाची इकॉनॉमी जागतिक ह्याला 1 नंबरला आपल्याला घेऊन जायचं आहे. आणि देशामध्ये जर आपण पाहिलं की पॉप्युलेशन महिलांचं आणि पुरुषांचं समान आहे, पण इकॉनॉमीमध्ये जर कॉन्ट्रीब्युशन जर पाहिलं तर महिलांचं कॉन्ट्रीब्युशन इंडियन इकॉनॉमीमध्ये ही हार्डली 12% to 15% आत आहे, 15%. पॉप्युलेशन समान असताना कॉन्ट्रीब्युशन फक्त 12 ते 15% महिलांचं आहे. जर हे कॉन्ट्रीब्युशन महिलांचं जर वाढवलं, आज जो देश आपला 3 नंबरला किंवा हे पाहतो, हा 1 नंबरला जायला वेळ लागणार नाही. आमचा असा प्रयत्न आहे, छोटासा प्रयत्न आहे की हे महिला कुठून सेटबॅक होतात की स्कूल टाइम पासूनच सेटबॅक मध्ये जातात. मग आम्ही असा प्रयत्न केला की अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना तिची माहिती देणं, हेल्थच्या बाबतीत माहिती देणं, एज्युकेशनच्या बाबतीत माहिती देणं, आणि समाजाच्या समोर जात असताना कशा पद्धतीने त्यांनी समोर जायला पाहिजे, एक असा अवेअरनेसवर आपण जोर देतो. आणि हेल्थच्या बाबतीमध्ये आम्ही मेजरली ज्या महिलांमध्ये आपण जे पाहतो, खरे जे प्रॉब्लेम्स नंतर जे 80% आजार महिलांमध्ये हे त्यांच्या पिरियड्सच्या काळामध्ये जे ठराविक वयामध्ये काळजी न घेतल्यामुळं हे त्यांना भविष्यात जे आजार होतात त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती ही आम्ही त्यांना देतो. आणि ह्याच विषयाच्या अनुषंगाने आपल्याला तिथं हे केलेलं आहे. आणि अक्का फाउंडेशन हे अक्कांच्या, त्यांनी म्हटले की आता मी खासदार होते, आई आमच्या, मला जनतेने दिले, पण मला काही मिळणारी पेन्शन असेल, बाकीचं तुमचं कॉन्ट्रीब्युशन करून फाउंडेशन तयार केलं. मुलींसाठी असेल, वयोवृद्धांसाठीच, आता घरी आपण पाहतो डोळ्याचे कॅटरॅक्टचे ऑपरेशन, बरेच लोक हे ऑपरेशन न केल्यामुळे लवकर त्याला अंधारी येते किंवा दिसत नाहीत. ठराविक टाईममध्ये जर त्यांचं ऑपरेशन झालं तर त्यांना आपल्याला पुढं घेऊन जाता येत आहेत. आणि मुलं आमचे बाहेर शिकायला राहतात, त्यांचं तेवढं लक्ष कधी कमी जास्ती असतंय. ह्याच्यामुळं आपण ते आपल्या परिसरामध्ये कुठं जरी गेलो तर फ्री ऑपरेशन सगळ्यांचे कॅटरॅक्टचे असतील ह्याचे आपण त्या ठिकाणी झालेले. हे फाउंडेशनच्या माध्यमातून आपण काम करतो.
एक आपला सामाजिक बांधिलकी अक्कांची आहे, अक्कांच्या नावावर राहायला पाहिजे हे आपण करतो. एखाद्याला संपर्क करायचा असेल तर काय सोर्स आहे अक्का फाउंडेशनची? म्हणजे आपण पोर्टलवर गेल्यानंतर अक्का फाउंडेशन टाकलं तर त्याच्यामध्ये बारकोड येतो. तुम्ही बारकोडवर फक्त स्कॅन केलं तर तुम्हाला डिटेल्स येतात. तुम्ही कोणतीही जरी माहिती किंवा तुम्हाला कोणती जरी हेल्प लागत असेल तर त्याच्यामध्ये करू शकता. आणि त्यातल्या त्यात मुलींसाठी आम्ही अधिक पद्धतीने ह्या ठिकाणी करतो. सुंदर. आणि मला एक मुलगा मुलगी आहे. माझा जे अधिक जिव्हाळा आहे माझ्या मुलींकडे अधिक जिव्हाळा असतो. बघत असताना मुली आईकडेच काही गोष्टींकडे पाहतात, पण तुम्ही माझ्या मुलीला जर विचारलं ते आईचा रोल ती माझ्यामध्येच बघते. तर तेवढा जिव्हाळा म्हणजे वडिलांनीही आईसारखं व्हायला पाहिजे असं मला वाटतंय. बरोबर आहे. आणि हे जे काही गोष्टी असतात मुलींमध्ये जे हेच असतो ते ती बोलायला पाहिजे, तुमच्याशी संवाद करायला पाहिजे. आणि न संवाद झाल्यामुळं अनेक प्रश्न निर्माण झालेले. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलीसोबत फार फ्रेंडली व्हायला पाहिजे, तिच्याशी ओपन संवाद. आणि काही गोष्टींमध्ये तिला न बांधून ठेवता एक समानतेने तुम्ही जर घेऊन गेला तर एक चांगलं अंतर राहील. हे अवेअरनेस. आणि ती वोकल बनायला पाहिजे, ती बोलायला पाहिजे, ती तिचे प्रश्न मांडायला पाहिजे. ही एवढी एक भावना आहे. वेळ भेटतो सर आज? मी करतो बिलकुल. तुम्ही माझ्यासोबत जे आहेत ना, तुम्ही त्यांना विचारलं, ती बाहेर असती शिकायला, पण माझ्या जेवणाबद्दल माझ्याबद्दलची माहिती, मी जेवण टायमावर झाले का नाही, हे नाही, हे सगळं ती विचारत असते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मोदीजींचं आमचं एक 1:1 आमचा एक ग्रुप टॉक होता. त्याच्यामध्ये पण मोदीजींनी आम्हाला हेच सांगितलं की जिनकी जिनकी बेटी आहे उनको थोडा समय दो. हे देखील त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. मी तर वेळ देतोच, काही जरी असला, फोनवर असेल, हे असेल, बरोबर टचमध्ये. 20 वर्षाचा कार्यकाळ खूप मोठा असतो. अप्स डाऊन्स राजकारणात चालत असतात. ते इमोशनल जे बॅलेन्स जातंय जेव्हा आपण डाऊनवर असतो, किंवा मग तेव्हा खचून न जाता किंवा एका लेवलवर जातो तेव्हा भारावून न जाता, हा बॅलेन्स राखण्यासाठी तुम्ही काय करतात? म्हणजे जसं मी आज उद्योग क्षेत्रात सुद्धा आहे. तुमच्यात तो एक्सपिरियन्स जो तुम्ही मला शेअर करू इच्छितात की ह्या गोष्टी तू हँडल केल्या पाहिजेत, असं जे सगळ्याला तुम्ही एक सांगू शकता? सर्वात महत्त्वाचं मला जे एक वाटतं की डिसिप्लिन हा एक विषय आहे. फोकस. आणि अडचणींना थोडं लिमिट हा शब्द हा एक शिकायला पाहिजे. आणि जे प्रॉब्लेम्स येतात, आता अनेकांना वाटत होतं की 20 वर्ष झालेत भैया मंत्री व्हायला पाहिजेत, जवळच्यांना वाटत होतं असं. पण मी त्या ह्याच्यामध्ये कधी अडकलो नाही. त्या प्रसंगासाठी वाटत होतं की आपण ह्याच्यातून जास्त देऊ शकतो. पण लोक ह्या गोष्टीमध्ये जे अडकतात त्या विषयाला सोडून तुमच्याकडे जे आहे, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एखाद्या गोष्टीमध्ये अडकून राहतात, तुम्ही आमदार आहात, तुमचे लोकप्रतिनिधी आहात, त्यामुळे तुम्ही दुर्लक्ष करता येत नाही. तुमच्याकडे आहे ती जबाबदारी. त्या जबाबदारीमध्ये बेस्ट काही तुम्ही त्याच्यातून हुडकून काढायला पाहिजे. काय ना काय देयर इज अ विंडो, यू फाइंड इट. ते स्किल राहायला पाहिजे. पेशन्स आजच्या जनरेशनमध्ये मोठा आहे फील खूप कमी आहे. पेशन्स कमी आहे. कधी तर कोणी तर एखाद्या रीलवर सांगतं की 8 तास झोपा, 8 तास झोपायला. आणि आजकाल ते खूप ट्रेंडिंग मध्ये आहे. मी बघितलंय 8 तास काय 10 तास झोपल्यानंतर जांभळे देतो. आम्ही 4-5 तास झोपलो तरी आम्हाला जांभळे येत नाही. कारण मी असं म्हणत नाही की ते चुकीचं आहे असं म्हणत नाही, पण तुम्ही झोपत असताना म्हणजे तुम्ही बघा 10 तासानंतर जर जांभळ्या देत असेल, मग त्याच्या इनरच जो इनबिल्ट असतो हा कुठंतरी लॅकिंग असतो. आणि तो एक आर्टिफिशियल जगाच्या अवतीभोवती तो भिडला गेलाय. खूप आपण गॅजेट्समध्ये अडकलोय, खूप अडकलोय गॅजेट्समध्ये. तर त्याच्यातून माझ्या तरुणांना देखील ते म्हणणं आहे की थोडं आपण त्याच्यातून, मोदीजी सांगतात 1 दिवस उपवास करा म्हणतात. सोशल मीडियाचा 1 दिवस उपवास करा म्हणतात. म्हणजे तुम्ही बघा, तुम्हाला फ्री वाटेल. हा तुम्हाला आश्चर्य वाटेल, इस्रायल बद्दलचं काय मत असते सर्वांचं की खूप विकसित देश आहे, टेक्नॉलॉजी हे येते. तुम्ही माहिती घ्या, सॅटर्डेला तिथले लोक मशीन्स वापरत नाहीत, गॅजेट्स वापरत नाहीत. इव्हन लिफ्ट असेल बिल्डिंग मध्ये तर पायऱ्याने चालत जातात. कसलीच मशीन, गाडी काहीच नाही वापरत आहे. आता जे रुटीन तिथला जो मूळ क्राऊड आहे तो त्यांचा तो आहे.
ते सॅटर्डेला दे अवॉइड ऑल दिस थिंग. काही ना काही लॉजिक असणार आहे. बरोबर. ते चांगली गोष्ट असेल तर घ्यायला पाहिजे. म्हणजे वन डे दे कीप देमसेल्फ आउट ऑफ ऑल द गॅजेट्स, ऑल दी मशीन्स. म्हणजे मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं, त्यांनी लिफ्ट नाही वापरली. काय म्हटले? सॅटर्डे आम्ही नाही वापरत म्हटले, ते चलत गेले. सो युथला माझं म्हणणं आहे की एक दिवस थोडं त्याच्यातून बाहेर राहा. आपण जेवढं काही आता बोललो, तुम्ही प्रत्येक विषयामध्ये काही ना काही ते एक उदाहरणं देतात बाहेरच्या देशातले प्रत्येक गोष्टीवर. ही मी एक आत्ता नोटीस केलेली गोष्ट आहे. 5 अशा गोष्टी ज्या तुम्हाला सांगता येतील बाहेरच्या, ज्या तुम्हाला वाटते की लोकांनी जाऊन बघितलं पाहिजे किंवा त्याच्याबद्दल माहिती तरी घेतली पाहिजे, बघता आली नाही तरी. काही युनिक अशा गोष्टी पर्यटनाबद्दल असतील. नाही, मला सगळ्यात पहिलं तुम्ही आपल्या देशातल्या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजेत, असं पहिलं माझं मत आहे. मी विदेशातले पाहतो नंतर, पण आपल्या देशात अशा खूप काही गोष्टी आहेत. आपला देश पहिला एक्सप्लोअर करायला पाहिजे. माझं सर्व तरुणांना म्हणणं आहे, तुम्ही तुमचे 12 ज्योतिर्लिंग फिरून या, शक्तीपीठ जे आहेत ते फिरून या, त्याची माहिती घ्या. तुमच्यामध्ये, तुमच्या मूळ स्वभावामध्ये, तुमच्या ऑरामध्ये पूर्ण बदल दिसेल. हा, आज देखील तुमच्या इथं असलेले देवस्थान जे आहेत हे शक्तीपीठ आहेत. दे आर दी सोर्स ऑफ एनर्जी. माझं युवकांना म्हणे की तिथं वेळ घाला, थोडं हे वाटेल, पण तुम्ही वेळ घाला. माझा न्यू आहे म्हणजे 31 लोक गोंधळ करतात. मी म्हणतो तुम्ही सेलिब्रेट करा ना, काय जे करायचं करा, पण कधी एखादा वर्ष तुम्ही तिथंही पूर्ण तुमची नवीन सुरुवात करा, तिथं जावा. बघा, इट इज अ कॉम्बिनेशन सगळ्या गोष्टी. ज्याचं जे चांगले ते घ्यायला पाहिजे. पण आपल्या देशामध्ये पण फार चांगले काही अशा गोष्टी ते बघायला पाहिजे. आणि जर तुम्ही विदेशात जर जाणार असाल, विदेशात जाऊन तुम्हाला काही गोष्टी तिथून बघायचं असेल, इस्रायलमध्ये असणारा त्यांचं मी तो एक उदाहरण देतो. त्यांनी अल्गोरिदम्स वर जर एज्युकेशन असेल, आज ते त्यांचं बेस्ट अल्गोरिदम्सची स्टडी हे फार चांगलं आहे. एक 3 वेगवेगळे कल्चर आहेत जेरुसलेमला एकाच ठिकाणी. बघायचं असेल तर ते एक स्पॉट आहे की ते जाऊन बघा. तिथे गेल्यानंतर वेगवेगळे तुम्हाला दिसतील. तिथं ज्यूइश दिसतील, मुस्लिम दिसतील, ख्रिश्चन्स दिसतील. हे तिन्हीचं स्थान एकच आहे. तिथं जाऊन ते तिन्ही स्थान तुम्हाला बघायला मिळतात. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही तुमच्या देशातले हे स्थान पाहिलेले असतात ना, आपला देश किती पुढे आहे हे देखील लक्षात येते. ते देखील पहा. म्हणजे बरोबर आहे, जोपर्यंत तुम्ही आपलं पाहून त्या गोष्टी नाही पाहत, तोपर्यंत तुम्हाला लक्षात येणार नाही. तेव्हा आपल्याला असं वाटतं की मला तर ऊर्जाचं ठिकाण वाटतं. मला टाइम मिळाला तर मी 2 ठिकाणी जातो. एक उज्जैनला, महाकालेश्वरला, त्या मंदिरात गेल्यानंतर तुम्ही तो ऑरा, तुम्ही जस्ट जाऊ नका, तुम्ही स्वतःला त्याला अर्पित करण्याच्या भूमिकेतून ज्यावेळेस जातो, सगळं बिलकुल. मला संधी मिळेल त्यावेळेस मी जातो. तो जो ऑरा तिथून भेटतो, त्या शक्ती ज्या मिळतात, नेगेटिव्ह गोष्ट बाजूला पडते, यू कम आउट फ्रेश. तिरुपतीचं मंदिर, इट्स अ सोर्स ऑफ एनर्जी. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघत बघत तुम्ही पाहायला पाहिजे. कालहस्ती पाहायला पाहिजे. मला तर मी कुणाला म्हणतो कालहस्ती पहा. कालहस्ती कुठे आहे सर? तिरुपती पासून आपण खाली गेल्यानंतर एक 24 किलोमीटर कालहस्तीचं मंदिर आहे. म्हणजे ग्रह नसताना फक्त एकच मंदिर ओपन असतं, ते कालहस्ती. आश्चर्याची गोष्ट आहे. महादेवाची पिंड आहे. महादेवाच्या पिंडेच्या तिथं जिथं श्वास घेतो तिथलाच दिवा तुम्हाला असा हललेला दिसतो. तिथं हजारो दिवे आहेत, फक्त एकच दिवा तुम्हाला असा हालत असतो. कारण तिथं महादेवाची जी पिंड आहे त्यांचं जे नॉस्टल्स आहेत, नॉस्टल्स असतात. सो दॅट इट रिफ्लेक्ट्स. आणि आश्चर्याच्या गोष्टी आहेत अशा हे आपल्या देशात आहेत. परत अनेक ठिकाणी पाहण्यासारख्या गोष्टी देखील आहेत. पण पहिले आपला देश एक्सप्लोर करा, मग जावं बाहेर. एवढ्या बिझी शेड्यूल मधून हा पॉडकास्ट तुम्हालाही थोडा रिलॅक्स फील करवणारा झाला असेल असं मला वाटतं. मला चांगलं वाटलं. आय एन्जॉयड. येस, म्हणजे माझ्या रुटीन ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं काहीतरी. आपण इथे बसलो, एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये तुम्ही मला वेळ दिला. आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आपण परत भेटू नंतर अशाच एका एपिसोडवर. थँक्यू.